मविया शिष्टमंडळासह राज ठाकरे घेणार राज्याच्या मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांची भेट। मतदार यादीतील त्रुटी दूर करण्याची करणार मागणी। निवडणूक आयोगाच्या भेटीवरून भाजपाचा मवियावर निशाणा। विधानसभेनंतरच मतचोरी का आठवली? भाजपाचा मवियाला सवाल। मतचोरी नाही तर मविया नेत्यांची मतचोरीला गेली आहेत, भाजपची टीका। मुंबईत ठिकठिकाणी लागले आय लव्ह देवाभाऊचे पोस्टर्स। भाजपा कार्यकर्त्यांकडून लावण्यात आलेल्या पोस्टर्सची जोरदार चर्चा। कुणीही कुणासोबत जाऊ द्या तरीही येणाऱ्या निवडणुकीत भाजप आणि महायुती जिंकणार। जिथे शक्य तिथे महायुती म्हणून, तर युती न झाल्यास मैत्रीपूर्ण लढत। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची विधान। स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीच्या तोंडावर कुणीही एकमेकांवर टोकाची टीका करू नका। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या नेत्यांसह कार्यकर्त्यांना सूचना। माझ्याकडे हरिण आणि बिबट्याची पिलं होती, पण वनमंत्री झाल्यावर ती सोडून द्यावी लागली। वनमंत्री गणेश नाईकांचं धक्कादायक विधान। आमदार संग्राम जगताप यांनी घेतलेल्या हिंदुत्ववादी भूमिकेमुळे उपमुख्यमंत्री अजित पवार नाराज। संग्राम जगतापांना तातडीनं मुंबईला बोलावलं। अजित पवार आणि जगतापांमध्ये होणार महत्त्वाची चर्चा। ठाण्यातल्या सभेतून भास्कर जाधवांनी रामदास कदमांना सुनावलं। बाळासाहेबांबाबत असं विधान करणाऱ्याची जीभ का हासडली नाही? एकनाथ शिंदेंना केला सवाल। जगभरात थैमान घालणाऱ्या मंकी पॉक्सचा राज्यातील पहिला रुग्ण धुळ्यात आढळला। आरोग्य विभाग अलर्ट मोडवर। संपर्कातील व्यक्तींचा आरोग्य विभागाकडून शोध। जीएसटी कपातीनंतर महागाई दरात घट। किरकोळ महागाई दर 8 वर्षाच्या नीचांकी पातळीवर। अन्न पदार्थांच्या किमती घटल्याचा परिणाम। केंद्र सरकारकडून कर्मचाऱ्यांना मोठं गिफ्ट। आता पीएफ मधील संपूर्ण पैसे काढता येणार। नोकरी सोडल्यानंतर 2 महिन्यांनंतर पूर्ण रक्कम काढण्याची अनुमती। महाविकास आघाडी शिष्टमंडळासह राज ठाकरे घेणार राज्याच्या मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांची भेट। मतदार यादीतील त्रुटी दूर करण्याची करणार मागणी। मुंबईत ठिकठिकाणी लागले आय लव्ह देवाभाऊचे पोस्टर्स। भाजप कार्यकर्त्यांकडून लावण्यात आलेल्या पोस्टर्सची जोरदार चर्चा। कुणीही कुणासोबत जाऊ द्या तरीही येणाऱ्या निवडणुकीत भाजप आणि महायुतीचे जिंकणार। जिथे शक्य तिथे महायुती म्हणून, तर युती न झाल्यास मैत्रीपूर्ण लढत। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं मोठं विधान। स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीच्या तोंडावर कुणीही एकमेकांवर टोकाची टीका करू नका। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या नेत्यांसह कार्यकर्त्यांना सूचना। माझ्याकडे हरिण आणि बिबट्याची पिल्लं होती, पण वनमंत्री झाल्यावर ती सोडून द्यावी लागली। वनमंत्री गणेश नाईकांचं धक्कादायक विधान। ठाण्यातल्या सभेतून भास्कर जाधवांनी रामदास कदमांना सुनावलं। बाळासाहेबांबाबत असं विधान करणाऱ्याची जीभ का हासडली नाही? एकनाथ शिंदेंना सवाल।
हिरवे साप फणा काढतात त्यांना ठेचा. महिला अत्याचारांच्या 100 केसेसमध्ये 100 आरोपी जिहादीच. अजित पवार यांच्या नोटिसीनंतरही संग्राम जगतापांची वादग्रस्त विधानं सुरूच. जगभरात थैमान घालणाऱ्या मंकीपॉक्सचा राज्यातील पहिला रुग्ण धुळ्यात आढळला. आरोग्य विभाग अलर्ट मोडवर. संपर्कातील व्यक्तींचा आरोग्य विभागाकडून शोध. एसटी कर्मचाऱ्यांची ही दिवाळी गोड. 6,000 रुपयांचा बोनस दिवाळी आधीच खात्यात जमा होणार. दहावी आणि 12वीच्या परीक्षांचं वेळापत्रक जाहीर. 12वीची परीक्षा 10 फेब्रुवारी ते 18 मार्चला तर 10वीची परीक्षा 20 फेब्रुवारी ते 18 मार्च दरम्यान. आणि जीएसटी कपातीनंतर महागाई दरात घट. किरकोळ महागाई दर 8 वर्षांच्या निच्चांकी पातळीवर. अन्न पदार्थांच्या किमती घटल्याचा परिणाम. सध्याच्या निवडणूक प्रक्रियेवर काही शंका असल्यानं त्यावर चर्चा करण्याकरता सर्वपक्षीय शिष्टमंडळ राज्याच्या मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांची भेट घेणार आहे. शरद पवार, उद्धव ठाकरे, राज ठाकरे, हर्षवर्धन सपकाळ यांचा शिष्टमंडळामध्ये समावेश आहे. महाविकास आघाडीच्या नेत्यांबरोबर राज ठाकरे सहभागी होणं हे महत्त्वाचं मानलं जात आहे. सरकारनं शेतकऱ्यांकरता जाहीर केलेली मदत फसवी असल्याची टीका राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार एकनाथ खडसेंनी केली आहे. शेतकऱ्यांच्या डोक्यावरचं कर्ज पूर्ण माफ होत नाही तोपर्यंत शेतकरी पुन्हा उभं राहणं शक्य नाही असं खडसे म्हणाले. अलिबागमध्ये जिल्हा परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेची बैठक पार पडली. या बैठकीमध्ये भरत गोगावले यांचे पुत्र विकास गोगावलेही उपस्थित होते. विकास गोगावले देखील यंदाची जिल्हा परिषद निवडणूक लढवणार असल्यानं महाड इथून विकास गोगावले यांची उमेदवारी जवळजवळ निश्चित मानली जाते. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत मुंबई, सोलापूर, बेंगलोर विमानसेवा 15 ऑक्टोबरपासून सुरू होणार आहे. दरम्यान पालकमंत्री जयकुमार गोरेंनी सोलापूर विमानतळावर होणाऱ्या कार्यक्रमाच्या तयारीचा आढावा घेतला. पुणे शहरामध्ये अनधिकृत फ्लेक्स लावून आगामी निवडणुकीकरता स्वतःची जाहिरात करणाऱ्या इच्छुक उमेदवारांना ही चूक महागात पडणार आहे. उमेदवारी अर्ज भरताना फ्लेक्सचा दंड भरला की नाही हे तपासलं जाणार आहे. याचं नाहरकत प्रमाणपत्र नसल्यास अर्ज बाद होऊ शकतो. फ्लेक्सबाजी थांबवण्याकरता प्रशासनाकडून हा निर्णय घेतला गेलाय. दिवाळी आणि छठपूजेनिमित्त गावी जाणाऱ्या प्रवाशांच्या प्रचंड गर्दीची रेल्वे प्रशासनानं दखल घेतली असून यंदा मध्य रेल्वेकडून विक्रमी 1662 उत्सव विशेष गाड्या चालवण्यात आल्या. यामध्ये 1432 गाड्या मध्य रेल्वेच्या तर उर्वरित इतर रेल्वे झोनच्या आहेत. या सगळ्या गाड्यांपैकी आतापर्यंत तब्बल 79.37% आरक्षण पूर्ण झालेलं असून बहुतेक गाड्या हाऊसफुल होण्याच्या मार्गावर आहेत. मेट्रोच्या प्रवाशांकरता दिलासादायक बातमी आहे. मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशननं मेट्रो प्रवाशांकरता व्हॉट्सअप ॲपवरून तिकिटाची सुविधा उपलब्ध केलेली आहे. या सेवेचा लाभ घेण्याकरता प्रवाशांना स्वतंत्र ॲप डाउनलोड करण्याची गरज नसून ते त्यांच्या व्हॉट्सअप अकाउंटवरूनच थेट तिकीट खरेदी करू शकणार आहेत. मुंबईकरांची जीवनवाहिनी असलेल्या लोकलमधील प्रवाशांना आता कामावर लेटमार्क लागणार नाही. कर्जत स्टेशन यार्ड रिमॉडेलिंग करून आधुनिक रूट रिले इंटरलॉकिंग सुरू केलेले आहेत. सुमारे 30 वर्षांपासून प्रलंबित असलेला प्रकल्प अखेर 74.53 कोटी रुपये खर्च करून पूर्ण केला गेलाय. कामगारांकरता केंद्र सरकारनं मोठा निर्णय घेतलाय. कर्मचारी भविष्य निधी संघटनेनं सदस्यांना त्यांच्या खात्यातील संपूर्ण म्हणजे 100% रक्कम काढण्यास परवानगी दिलेली आहे. केंद्रीय कामगार मंत्री मनसुख मांडवीय यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत निर्णय घेण्यात आला. सुमारे 85,000 एसटी कर्मचारी आणि अधिकाऱ्यांना दिवाळी भेट म्हणून 6,000 रुपये सानुग्रह अनुदान देण्याचा निर्णय उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जाहीर केला. राज्य सहकारी बँकेनं आपल्या कर्मचाऱ्यांना 14% दिवाळी बोनस जाहीर केलाय. कंत्राटी कर्मचाऱ्यांनाही 10,000 रुपये दिवाळी भेट देण्यात आली. यामुळे बँक कर्मचाऱ्यांची दिवाळी गोड होणार आहे.
निवृत्ती वेतन, ग्रॅच्युइटी, प्रोत्साहन भत्ता, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे अर्ज भरण्याच्या कामाचा मोबदला मिळत नाही म्हणून राज्यातील अंगणवाडी सेविकांवर उपासमारीची वेळ आली आहे। त्यामुळे केलेल्या कामाच्या मोबदल्याबरोबरच निवृत्त होणाऱ्या अंगणवाडी सेविकांना निवृत्ती वेतन मिळावं याकरता उद्या अंगणवाडी सेविकांकडून आझाद मैदानावर आंदोलन केलं जाणार आहे। दिवाळीमध्ये मिठाईपेक्षा सुकामेवा भेट देण्याचा कल वाढलेला आहे। सुकामेव्यावरील वस्तू आणि सेवा कर कमी केल्यानं सुकामेव्याच्या दरामध्ये किलोमागे 100 रुपयांची घट झालेली आहे। सोमवारी चांदीच्या भावात 11,000ची वाढ होऊन ती 1,80,000 रुपयांवर पोहोचली। तर सोन्याच्या दरात 1,700 रुपयांनी वाढ झाली। सध्या सोन्याचे दर 1,24,700 रुपयांवर गेलेले आहेत। राज्यभरातील नागरी संस्था रस्त्यांवरील खड्ड्यांमुळे आणि खुल्या मॅनहोल्समुळे होणाऱ्या अपघातांची दखल गांभीर्याने घेत नसल्यानं मुंबई उच्च न्यायालयानं तीव्र नाराजी नोंदवली आहे। नागरिकांच्या मृत्यू आणि दुखापतीसाठी कंत्राटदारांसह अधिकाऱ्यांनाही जबाबदार धरण्याची वेळ आली आहे। जर खड्ड्यांमुळे मृत्यू झाला तर त्यांच्या कुटुंबाला 6 लाखांची भरपाई मिळणार आहे। देशातील किरकोळ महागाई सप्टेंबरमध्ये तब्बल 8 वर्षाच्या नीचांकीवर म्हणजेच 1.54% घसरली आहे। ऑगस्ट महिन्यामध्ये हा दर 2.07% इतका होता, तर गेल्या वर्षी सप्टेंबर 2024 मध्ये तो 5.49% होता। नैऋत्य मोसमी वाऱ्यांनी सोमवारी गडचिरोलीचा काही भाग वगळता संपूर्ण महाराष्ट्रातून माघार घेतल्याचं हवामान विभागानं जाहीर केलं। 3 दिवसांअगोदर म्हणजे शुक्रवारी मोसमी वाऱ्यांनी अहिल्यानगर अकोलापर्यंत माघार घेतली होती। त्यानंतर एक दिवस मोसमी वाऱ्याचा प्रवास खोळंबला होता। आजपासून राज्याच्या अनेक भागात वादळी पाऊस होण्याची शक्यता हवामान खात्यानं वर्तवली आहे। 14 ते 18 ऑक्टोबर या 5 दिवसांमध्ये विदर्भ, मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रात वादळी पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे। कित्येक भागांमध्ये विजांच्या कडकडाटासह जोरदार पावसाची हजेरी लागेल असा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे।